राज्यात अनेक बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर असल्याचा संशय आता बळावतोय। पुण्यातल्या कारवाईनंतर हा संशय बळावत चाललेला आहे। राज्यभर बनावट सेंटर असल्याचा एटीएसला संशय आहे। जयपूरमध्ये टेलिफोन एक्सचेंज सेंटरची बैठक झाल्याची माहिती सुद्धा आहे। या बैठकीमध्ये एटीएसने पकडलेला आरोपी नौशाद सिद्दीकी हा हजर होता। नौशादकडे जप्त साहित्याची किंमत लाखोंच्या घरात आहे। बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरच्या मास्टरमाइंडचा एटीएस कडून शोध सुरू आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणी आता मास्टरमाइंडचा शोध घेतला जातोय, पण पहिल्यांदा कारवाई करण्यात आली ती पुण्यामध्ये कोंढवात नौशादला ताब्यात घेतल्यानंतर आता मात्र मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने तपासाला वेग येतोय। अलगवी खरं तर या सगळ्याचं जे मुख्यालय आहे ते जयपूर आहे असं आता एटीएसच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये भिवंडी या ठिकाणी सुद्धा बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर जे आहे असल्याची माहिती एटीएसला मिळालेली आहे। खरं तर राज्यभरामध्ये जे कॉल्स येत होते परदेशातून त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दुबईतून मोठ्या प्रमाणात कॉल्स जे आहेत ते महाराष्ट्रात आल्याची माहिती एटीएसला मिळालेली आहे। आणि या सगळ्यांचं जे मास्टर माइंड आहे त्याचा शोध एटीएस सध्या घेत आहे। जयपूर या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक बैठक झाली होती आणि या बैठकीला नौशाद सिद्दीकी जो आरोपी आहे या सगळ्यामधला तो त्या ठिकाणी त्या बैठकीला हजर होता आणि यांच्या बैठकीमध्ये आणखीन कोणती दिशा ठरली होती याचा तपास एटीएस घेत आहे। खरं तर भारताच्या दृष्टिकोनातून ही सगळी अत्यंत गंभीर बाब आहे, कारण अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या टेलिफोन एक्सचेंज जे आहे ते पुण्यात 1 वर्षापासून सुरू होतं आणि या एक्सचेंजमध्ये इंटरनॅशनल जे कॉल्स आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्या कॉल्समधून काय संभाषण झालं किंवा हे कॉल्स करणारे कोण होते याचा सुद्धा शोध एटीएस घेत आहेत। खरं तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी 3 अतिरेकी जे आहेत ते पकडलेले होते, त्यांचा या गोष्टीची काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास एटीएस घेत आहे। परंतु एकंदरीत भिवंडी आणि पुणे या 2 ठिकाणी टेलिफोन एक्सचेंज सेंटर जे आहेत ते सुरू होते आणि याचं मुख्यालय जे आहे ते राजस्थानमधलं जयपूर असल्याची माहिती समोर येत आहे, कारण त्या ठिकाणी ही सगळी टेलिफोन एक्सचेंज सेंटर जे चालवणारे आहेत त्या ठिकाणी त्यांची बैठक झाली। त्या ठिकाणून त्यांना वेगवेगळं साहित्य दिलं गेलं आणि या साहित्याची जर आपण किंमत पाहिली तर मोठ्या प्रमाणात महागडे हे सगळे साहित्य होते। त्यामध्ये जर आपण पाहिलं की सिम कार्ड जे आहेत ते हजारो सिम कार्ड जे आहेत त्या लक्षात येतोय। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।